आपले प्रतिनिधी कृष्णात पाटील सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। कृष्णात, आपण बघतोय की कशा पद्धतीनं त्यावेळेला एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर 20 जून पासून ते उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यापर्यंत 29 जून 2022 पर्यंत ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत, जे घटनाक्रम आहे, ज्या तारखा आहेत, या आता कपिल सिब्बल सुप्रीम कोर्टासमोर सादर करताना दिसतात। संदीप, हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण ज्या प्रकारे पक्षामध्ये फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगानं, केंद्रीय निवडणूक आयोगानं ज्या प्रकारे संपूर्ण पक्ष चिन्ह हे एकनाथ शिंदे यांना दिलं गेलं, त्याचा जो घटनाक्रम आहे त्यामधले प्रतोद जे आहेत ते कशा प्रकारे नेमण्यात आलं, ते राज्याबाहेर प्रतोद नेमण्यात आला, त्यानंतर इतर जे मुद्दे आहेत ते वारंवार कशा प्रकारे उपस्थित करण्याचा प्रयत्न जो आहे तो कपिल सिब्बल यांच्याकडून केला जातो आहे। आणि या मुद्द्यावर जास्तीत जास्त भर दिला जातो आहे की पक्ष वेगळा आहे, संघटनेचे किंवा आमदार जे फुटलेले आहेत ते वेगळे आहेत, त्यांचा ते पक्षप्रमुखांना जे अधिकार आहेत, कारण पक्षप्रमुख यांनीच एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी निवड केली होती आणि सुनील प्रभू हे प्रतोद होते। नंतर भरत गोगावले यांना प्रतोद जरी करण्याचा प्रयत्न केला गेला किंवा एकनाथ शिंदे गटाकडून केला गेला, तर घटनाबाह्य असल्याचा मुद्दा हे कपिल सिब्बल यांच्याकडून वारंवार मुद्दा हा स्पष्ट केला जातो आहे। आणि जो प्रतोद भरत गोगावले यांना नेमण्यात आला तो जो आहे तो राज्याबाहेर नेमण्यात आला, कुठल्याही प्रकारची सर्व त्यामध्ये पक्षप्रमुख देखील उपस्थित नव्हते आणि एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी नियुक्ती ही उद्धव ठाकरे पक्षप्रमुख यांनीच केली होती। त्यामुळं या संपूर्ण घटनाक्रम जो आहे तो विशद करण्याचा प्रयत्न जो कपिल सिब्बल यांच्याकडून होतोय आणि त्यांचा भर जो आहे तो किमान या त्यांची प्रामुख्याने शिवसेना UBT ठाकरेंची मागणी आहे की जे पक्षाचं नाव आहे शिवसेना आणि चिन्ह आहे ते गोठवण्यात यावं किंवा जो निर्णय होईपर्यंत, अंतिम निर्णय लागेपर्यंत ते गोठवण्यात यावं आणि नसेल तर ते संपूर्ण निकाल लागल्यानंतर हे पक्षाचं चिन्ह आणि नाव हे आपणाला देण्यात यावं, अशा प्रकारची मागणी ही प्रामुख्याने त्यांची आहे। अगदी कृष्णा, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा। मनश्री पाठक आपल्यासोबत आहेत। मनश्री, आपण बघतोय की ज्या पद्धतीनं 26 जूनला उद्धव ठाकरेंनी बैठक बोलवलेली होती, सुनील प्रभू यांना प्रतोद नेमणूक त्यांची केल्यानंतर त्यांनी सगळ्या आमदारांना नोटीस पाठवली होती, मात्र तरीही आमदार बैठकीला उपस्थित राहिले नाहीत। हा व्हीपचं उल्लंघन असल्याचं कपिल सिब्बल यांनी सांगितलं आणि या सगळ्या जो घटनाक्रम आहे तो मांडताना आपल्याला कपिल सिब्बल दिसतात। नक्की पुन्हा एकदा कपिल सिब्बलांनी एक महत्त्वाचा इथे दावा केलेला आहे की आम्ही उपस्थिती पत्रक सुद्धा दाखवू शकतो, त्याच्यातून हे सिद्ध होईल की प्रत्येकजण उपस्थित होता। आणि सोबतच सिब्बलांनी असं म्हटलंय की आधी ते सुरतेला गेले, त्याच्यानंतर गुवाहाटीला गेले, हा योगायोग असू शकत नाही, सगळेजण एकाच हॉटेलमध्ये थांबलेले होते आणि 21 जून या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावलेली होती। शिंदे यांना गटप्रमुख पदावरून हटवून त्यांच्या जागी अजय चौधरी यांची नियुक्ती करण्याचा निर्णय त्यांनी घेतला। पुन्हा एकदा कपिल सिब्बल तेच सांगतायत की विधिमंडळ पक्षनेता कोण असावा किंवा आपला नेता कोण असावा याची नियुक्ती करण्याचे अधिकार हे पक्षप्रमुखांना आहेत आणि त्याच्यामुळेच अजय चौधरी यांची नियुक्ती केली गेली। शिवसेनेला निवडणूक आयोगाकडून राजकीय पक्ष म्हणून रितसर मान्यता मिळालेली होती। बाळासाहेब ठाकरे त्यावेळेस प्रमुख होते आणि त्याच्यानंतर उद्धव ठाकरे यांनी तो पदभार स्वीकारलेला आहे। 3 उपनेत्यांना सहनेत्या म्हणून देखील निवडलेले आहे। पक्षाच्या घटनेच्या कलम 11 नुसार निवडणूक आयोगाला रितसर कळवण्यात आलेलं होतं की आम्ही घटनेच्या त्या कलमाचा उल्लेख केलेला होता। निवडणूक आयोग 2018 मध्ये म्हणतो की आमच्याकडे ती घटनाच नाहीये। मागे आपल्याला जर काही वर्ष आपण मागे गेलो या सगळ्या प्रकरणामध्ये, तर मध्यंतरी ती बातमी आलेली होती की निवडणूक आयोगाकडे 2018 मध्ये कुठलीही घटनाच शिवसेना पक्षाची पोहोचलेली नव्हती, अशा पद्धतीची बातमी आलेली होती। त्यामुळे उद्धव ठाकरे पुन्हा एकदा बिनविरोध त्यावेळेस निवडून आलेले होते आणि त्यावेळेस एकनाथ शिंदेंना त्यांनी नेता म्हणून नियुक्त केलं होतं। यावर दोन्ही पक्ष सहमत आहेत की आमची नियुक्ती अशा घटनेनुसारच झालेली आहे, ज्या घटनेला दोघांनी आव्हान दिलेलं नाहीये। पुन्हा एकदा खरं तर हा प्रश्न येतोय, आपण समजून घेतलं पाहिजे की हे कलम 11 नेमकं काय आहे। तर हे कलम 11 निवडणूक आयोगाला जानेवारी 2013 मध्ये कळवण्यात आलेलं होतं का आणि तुम्ही कागदपत्रावरच्या या सह्यांची पुष्टी करू शकता का, असा एक महत्त्वाचा प्रश्न आता
न्यायालय विचारतं आहे आणि त्याच्यावरती कपिल सिब्बल उत्तर देत आहेत की एकनाथ शिंदे राष्ट्रीय कार्यकारिणीचा भाग होते. त्यांची नियुक्ती ही पक्षप्रमुखांनी म्हणजेच उद्धव ठाकरे यांनीच केलेली होती. पक्षाच्या नेतृत्वाने उमेदवार उभे करून निवडणुका लढवलेल्या होत्या. 2019च्या निवडणुकांमध्ये 18 जागा आमच्या निवडून आलेल्या होत्या आणि इतर निवडणुका सुद्धा लढवल्या आणि 2013 आणि 2018च्या संविधानानुसार या निवडणुका लढवल्या गेल्या. संविधान वैध आहे की नाही हे निवडणूक आयोग ठरवू शकत नाही. त्याच्यामुळे निवडणूक आयोगाचा जो प्रश्न आहे की आमच्याकडे ठराव पोहोचलेला नाही किंवा संविधान वैध आहे की नाही हे निवडणूक आयोग ठरवू शकत नाही, अशा प्रकारचा युक्तिवाद आता कपिल सिब्बल करतात. तरी सुद्धा निवडणूक आयोग यामध्ये लक्ष घालतोय आणि त्याची नोंद नाही म्हणून आम्ही ते स्वीकारणार नाही असं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे, जे आता खोडून काढलं जात आहे कपिल सिब्बलांकडनं. 2019-22 मध्ये मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे आणि त्याच्यानंतर कॅबिनेट मंत्री होते. 2013 किंवा 18चे संविधान अस्तित्वात नाही हा मुद्दा त्यांनी कधीही उपस्थित केला नाही. मग निवडणूक आयोग ते मी स्वीकारणार नाही असं कसं म्हणू शकतो, असा मुद्दा आता कपिल सिब्बल हे उपस्थित करतायत. त्याच्यामुळे पुन्हा एकदा युक्तिवादामध्ये निवडणूक आयोगाच्या एकंदर म्हणण्यावरती सुद्धा प्रश्नचिन्ह कपिल सिब्बलांकडून आता उपस्थित केलं गेलेलं आहे की घटनाच आमच्यापर्यंत पोहोचली नाही, हे जे निवडणूक आयोगाचं म्हणणं होतं त्याच्यावरच प्रश्नचिन्ह आता कपिल सिब्बलांनी उपस्थित केलेलं आहे. जर आम्ही यापूर्वी निवडणुका लढवलेल्या असतील तर त्या याच घटनेच्या आधारे याच संविधानाच्या आधारे लढवलेल्या आहेत आणि हे संविधान किंवा ही घटना वैध आहे की नाही याची हे ठरवण्याची जबाबदारी किंवा याचा अधिकार हा निवडणूक आयोगाकडे नाही, अशा प्रकारचा युक्तिवाद आता कपिल सिब्बल आपल्याला करताना दिसत आहेत. अगदी मनश्री, या सगळ्या युक्तिवादामध्ये कपिल सिब्बल यांनी काही गोष्टींवर भर दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. कारण सुनील प्रभूंच्या ठिकाणी आपण बघितलं की भरत गोगावले यांची ठराव करून नियुक्ती करण्यात आली. ती सुरतमध्ये राज्याबाहेर हा ठराव करण्यात आला आणि त्यामुळे तो कितपत ग्राह्य धरणार असा सुद्धा सवाल कपिल सिब्बल यांचा आहे. अगदी बरोबर आहे. म्हणूनच कपिल सिब्बलांनी आपल्या युक्तिवादात हेच म्हटलंय की आधी ते सुरतेला गेले आणि त्याच्यानंतर गुवाहाटीला गेले. हा काही योगायोग नाहीये. त्याच्यामुळे कुठल्या दबावाखाली हे सगळे आमदार गेलेले होते का यावरती सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेलं आहे. इतकंच नाही, जर या 31 आमदारांनी विधिमंडळ नेता पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांनाच निवडलेलं असेल तर मग आमचा विधिमंडळ नेता जो एकनाथ शिंदेंना निवडले गेलेला आहे त्यांची निवड जर उद्धव ठाकरे करत असतील तर अर्थातच आमचा पक्ष एक आहे, अशा पद्धतीचा युक्तिवाद तिथे केला जातोय आणि म्हणूनच पक्ष हा अधिकार केवळ आणि केवळ उद्धव ठाकरेंकडे आहे, अशा पद्धतीचा युक्तिवाद कपिल सिब्बलांकडनं केला जातोय. सॅमल्टेनियसली म्हणजे एकाच वेळी कपिल सिब्बल हे देखील म्हणतायत की विधिमंडळ नेता वेगळा आणि पक्ष प्रमुख वेगळा. विधिमंडळ नेतेपदी जरी त्या 31 आमदारांनी एकनाथ शिंदे यांची निवड केलेली असली, म्हणजे एकनाथ शिंदेच त्यावेळेस विधिमंडळ नेता त्यावेळेस होतेच, मात्र पुन्हा एकदा त्यांचीच निवड केली असली तरी सुद्धा त्यांनी आपल्या पक्षप्रमुखाची निवड केलेली नाहीये आणि अर्थातच विधिमंडळाचे जे सदस्य आहेत म्हणजे जे आमदार आहेत ते आपला पक्षप्रमुख निवडू शकत नाही. विधिमंडळाचे जे आमदार आहेत ते एक वेळ विधिमंडळाचा नेता निवडू शकतात. त्याच्यामुळे पक्ष आणि विधिमंडळ याचा गट ह्या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत असं सुद्धा ते नमूद करतात. आता प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे सुनील प्रभू आणि भरत गोगावले यांच्या नियुक्ती संदर्भात. तर 31 आमदारांनी भरत गोगावलेंना समर्थन दिलं आणि त्यांची प्रतोत्पदी नियुक्ती झाली असं सांगितलं. मात्र दुसरीकडे सुनील प्रभू यांचीच नियुक्ती झाली आणि सोबतच विधिमंडळ नेतेपदी अजय चौधरी यांची नेमणूक उद्धव ठाकरेंनी केली. त्याच्यामुळे ह्या दोन्ही बाबी कशा वेगवेगळ्या आहेत याची स्पष्टता वारंवार कपिल सिब्बल हे आपल्या युक्तिवादामध्ये करतायत आणि पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होतोय की मग पक्ष कुणाचा? जर विधिमंडळ नेतेपदी एकनाथ शिंदे असतील तर ते पक्षप्रमुख होऊ शकतात का? तशी त्यांच्याकडे घटना आहे का? आणि जी घटना आमच्यापर्यंत पोहोचलीच नाही असं निवडणूक आयोग म्हणताय. जर घटना पोहोचलीच नसेल तर इथून पुढच्या निवडणुका झाल्या कशा? मुख्यमंत्री झाले उद्धव ठाकरे, इतकंच नाही तर त्यांच्या पक्षाचे अनेक जण कॅबिनेट मंत्री झाले, तर हे कसं काय चाललं? अशा पद्धतीचा युक्तिवाद हा कपिल सिब्बलांकडनं केला जातोय. अगदी मनश्री, तुमच्याकडे येतोय. आता जाऊयात कृष्णात पाटील आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. कृष्णात, आपण बघतोय की एकंदरीत जोरदार युक्तिवाद कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात येतोय. काय अपडेट्स आहेत आता सुप्रीम कोर्टातल्या युक्तिवादासंदर्भातल्या? संदीप, युक्तिवाद जो आहे तो प्रामुख्यानं जुन्याच मुद्द्यावर होतोय की प्रामुख्यानं जो पक्ष फुटला गेला होता किंवा जो प्रतोद नेमला गेला जे गटनेतेपद नेमलं गेलं हे उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार नेमलं गेलं होतं. परंतु एकनाथ शिंदे हे जेव्हा पक्ष फोडून गेले आणि त्यावेळी त्यांच्यासोबत जे 31 आमदार होते त्यावेळी प्रामुख्यानं त्या 31 आमदारांचा कुठलाही पक्ष नव्हता. थेटपणे पक्षप्रमुख म्हणून जे पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी जे आदेश दिले गेले होते त्याचे पालन केलं नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील 26 जूनला जी बैठक बोलवली होती त्या बैठकीला देखील हे आमदार गैरहजर राहिले होते आणि त्याचबरोबर राज्यपालांनी देखील या संपूर्ण
सत्ता स्थापनेच्या काळामध्ये काही भूमिका ज्या आहेत त्या निर्णय जे आहेत ते संशयास्पद घेतले होते आणि त्यावर देखील यापूर्वीच कोर्टाने देखील ताशेरे ओढले असल्याचं कपिल सिब्बल यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळं जो काही सत्ता स्थापनेचा काळ होता त्यामध्ये कशा प्रकारे कायदेशीर गोष्टी घडलेल्या आहेत ते सांगण्याचा प्रयत्न हा कपिल सिब्बल यांच्याकडून केला जात आहे. आणि यापूर्वी देखील अनेक सुनावणीमध्ये कपिल सिब्बल यांच्याकडून हे मुद्दे उपस्थित केले गेले होते. हेच मुद्दे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे जेव्हा सुनावणी सुरू होती त्यावेळी देखील उद्धव ठाकरे यांच्या वकिलांनी उपस्थित केले गेले होते. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाकडे जेव्हा सुनावण्या सुरू होत्या त्यावेळी देखील अशा प्रकारचे स्पष्ट मत उद्धव ठाकरे गटाकडून मांडलं गेलं होतं. आणि ज्या बैठकीला अनुपस्थित राहिलेले सर्व आमदार जे होते त्यावेळी गुवाहाटीला गेलेले आपण गुवाहाटीला गेल्याचे आमदारांनी देखील त्यावेळी पुष्टी केली गेली होती. त्यामुळं संपूर्ण हा जो घटनाक्रम आहे कारण 20 जूनपासूनचा नंतरचा घटनाक्रम आहे सत्ता स्थापनेपर्यंतचा घटनाक्रम आहे त्यामध्ये कोणत्या प्रकारे अनधिकृतरित्या बेकायदेशीररित्या हे सरकार स्थापन करण्यात आलं. त्यानंतर या सरकारला कशाप्रकारे बहुमत चाचणीसाठी तत्कालीन राज्यपालांनी बोलवलं गेलं. त्यानंतर संबंधित कोर्टाकडून देखील कशाप्रकारे ताशेरे ओढले गेले हे कपिल सिब्बल यांच्याकडून सांगण्याचा प्रयत्न होतोय. आणि यांचा युक्तिवाद सुरू असताना न्यायाधीशांची देखील सध्या त्या ठिकाणी चर्चा सुरू आहे की सिब्बल यांचा जो युक्तिवाद आहे आणि त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांनी कशाप्रकारे एकनाथ शिंदे